नमस्कार, मी डॉक्टर शाल्मली गत्ते. बोधनिधी या संस्थेच्या मार्फत जे ऑनलाईन आपले क्लासेस चालणार आहेत, यामध्ये मी तुमच्या सर्वांचे स्वागत करते. सर्वप्रथम काही गोष्टी क्लिअर करू इच्छिते, की ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा टॉपिक तुम्हाला दिसतोय. मानव संसाधन व्यवस्थापन. जी ITI औद्योगिक संस्था आहे, त्याच्यामध्ये प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल बऱ्याच पोझिशन भरायच्या आहेत. तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले असतील, तर अमोल टाके सरांनी खूप गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत, की कुठल्या प्रकारची एलिजिबिलिटी लागणार आहे, क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फी लागणार आहे तुम्हाला क्वालिफिकेशन, नंतर डिप्लोमा होल्डर, काही तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे. पण त्या मध्ये बऱ्यापैकी सिलेबस सरांनी सांगितलेला आहे. पण काही गोष्टी मी क्लिअर करते. तिथे मॅनेजमेंट वरती खूप मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे. बेसिकली जे तुम्ही सगळेजण अप्लाय करता आहात, तुमचं क्वालिफिकेशन व्यवस्थित आहे. तुम्हाला क्वालिफिकेशन नुसार तुम्ही अप्लाय करतात. पण तुमच्या ज्या पोझिशन आहेत, प्रिन्सिपलची आहे, व्हाईस प्रिन्सिपलची जी पोझिशन आहे, त्या पोझिशनसाठी खूप मोठ्या प्रमाणात मॅनेजमेंट लागणार आहे. इतर सहकाऱ्यांबरोबर किंवा पब्लिक रिलेशन ऑफिसर म्हणून तुम्हाला काम करावं लागणार आहे. तुम्हाला बाहेरच्या संस्थेबरोबर डिस्कशन करावं लागणार आहे, इंटरव्ह्यू द्यावे लागणार आहे. त्याचबरोबर काही वेळेला पॅरेंट्सशी बोलावं लागणार आहे, स्टुडंटशी बोलावं लागणार आहे. तिथे तुमचं मॅनेजरल रोल खूप मोठ्या प्रमाणावर असणार आहे. आणि या सिलेबसमध्ये 70% भाग हा मॅनेजमेंटशी रिलेटेड आहे. त्यातलाच एक भाग म्हणजे जवळजवळ 14 टॉपिक त्याच्यामध्ये मॅनेजमेंटशी रिलेटेड आहे. आणि आज आपण 12वा टॉपिक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, मानव संसाधन व्यवस्थापन हा टॉपिक डिस्कस करणार. या टॉपिकमध्ये बरेच कॉम्पोनंट घातलेले आहेत. हा टॉपिक आहे, पण त्यातले आपण काही टॉपिकच घेणार आहोत. त्यातला महत्वाचा भाग म्हणजे फंक्शन्स, चॅलेंजेस, SHRM, स्ट्रॅटेजिक HRM, HR प्लॅनिंग, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग हा पार्ट आपण आज डिस्कस करणार आहोत. थोडं समजून घेऊया ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट वरती एवढा भर का देण्यात आलेला आहे. जेव्हा आपण ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा विचार करतो, मानव संसाधन व्यवस्थापन, त्याच्यामध्ये बरेच रिसोर्सेस, कुठलाही छोटा बिझनेस असेल किंवा मोठं ऑर्गनायझेशन असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस असतात. त्याच्यामध्ये मटेरियल आहे, मशीन आहे, मेकॅनिझम आहे, लँड आहे आणि व्हिटॅमिन एम म्हणजे मनी आहे महत्वाचा मुद्दा. पण त्याचबरोबर एक फॅक्टर येतो, तो आहे ह्युमन बीइंग. हे जे ह्युमन बीइंग आहेत, म्हणजे माणूस जेव्हा विचार केला जातो, वेगवेगळ्या प्रकारचे मनुष्य, माणसं एकत्र काम करतात. त्यावेळेला त्यांना मॅनेज करण्यासाठी, त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचे स्किल सेट लागतं. आणि महत्वाचं फॅक्टर असं आहे, या सगळ्या रिसोर्सेसमध्ये ह्युमन पीपल हा लिव्हिंग फॅक्टर आहे आणि तो रिॲक्ट होतो. तो वर्किंग करताना त्याचे इगो, इमोशन्स या सगळ्या गोष्टी कॅरी करतो. म्हणून आपल्याला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट वरती मोठ्या प्रमाणावरती भर दिलेला आहे. एकाच प्रकारचे लोक नसतात. इथे एक छानसा फोटोग्राफ घातलेला आहे. आपण नवीन जनरेशनचा पर्सन आहे. जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारचे जनरेशन एकत्र काम करतात, तेव्हा त्यांचे लाइक्स, डिसलाइक्स, त्यांच्या आवडी-निवडी, त्यांचे रिएक्शन्स, त्यांचे परसेप्शन हे वेगवेगळे असतात आणि हे सगळे जेव्हा एकत्र काम करतात, तेव्हा त्यांचं ऑप्टिमम युटिलायझेशन कंपनीला झालं पाहिजे. कंपनीला त्यांचा 100% प्रॉडक्टिव्हिटी हवी असते. तेव्हा त्यांचा परफॉर्मन्स प्रचंड मोठा गरजेचा असतो. आणि जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये जर चांगल्या प्रकारचे लोकं काम करतात, एकजुटीने काम करतात, तर त्या कंपनीची भरभराट होते. ती कंपनी मोठी होते. मग तो बिझनेस छोटा असेल, स्मॉल स्केल असेल किंवा मोठी ऑर्गनायझेशन असेल, वेगवेगळ्या प्रकारचे कामं इथे केली जातात. म्हणून ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट वरती पण खूप मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे. आता लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला इथे एक डेफिनेशन मी गॅरी डेस्लरची टाकायची, ती पाठ करायची आहे का? तर अजिबात नाही. जसं आधीचे तुम्ही व्हिडिओ बघितले असतील तर अमोल टके सरांनी खूप गोष्टी एक्सप्लेन केल्या आहेत, जसं मी सांगितलं. परत एकदा सांगते, की MCQ बेस ही एक्झाम असणार आहे. 200 क्वेश्चन्स आहेत.
यामध्ये जेव्हा बहुपर्यायी प्रश्न आपण म्हणतो, तर सारख्याच प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात. तर तिथे 4 प्रकारचे ऑप्शन आहे आणि बेस्ट पॉसिबल ऑप्शन हा फक्त एक असतो. त्याच्यामुळे डेफिनेशन लर्न करण्याची अजिबात आवश्यकता नाही. पण डेफिनेशनशी रिलेटेड म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये काय-काय गोष्टी येतात, तर डेव्हलपमेंट आहे, रिटेन्शन आहे, रिक्रुटमेंट आहे. फक्त एम्प्लॉयीला रिक्रूट केलं, त्याची निवड झाली, त्याची भरती झाली, त्याला काम दिलं म्हणजे तिथे काम संपत नाही. तिथे ऍक्च्युली काम चालू होतं. त्याच्यानंतर त्याची डेव्हलपमेंट, मग ट्रेनिंग असेल, रिटेन्शन असेल, परफॉर्मन्स असेल, त्याला शार्पनिंग करणं या सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात. या अशा प्रकारचे क्वेश्चन्स तिथे विचारले जाणार आहेत. पुढचा भाग आहे वर्क एचआरएम. एचआरएमचे फंक्शन काय? फंक्शन म्हणजे काय आहे? लक्षात घ्या, फंक्शन्स म्हणजे कार्य. कुठल्या प्रकारची कार्य असतात याच्यामध्ये? जेव्हा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट व्यवस्थापन म्हणतो त्यांची काही कार्य महत्वाची असतात. आपल्या सिलेबसमध्ये एचआरएम एक टॉपिक आहे. त्याच्यामध्ये पोस्टऑप मेथड आपण घेणार आहोत. हा शॉर्ट फॉर्म आहे. प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डिरेक्टिंग, कोऑर्डिनेटिंग, रिपोर्टिंग आणि बजेटिंग हा लुथर गॅलिकने दिलेला महत्वाचं फंक्शन्स आहे. ते फंक्शन जेव्हा आपण कन्सिडर करतो ते मॅनेजरल फंक्शन आहे. ऍज अ मॅनेजर कशा प्रकारचं काम केलं पाहिजे, तर या सगळ्या गोष्टी इन्क्लूड होतात. त्याचबरोबर एचआरएमचं फंक्शन आहे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. कोणाला कुठे रिक्रूट करायचं, जसं तुम्ही आता अप्लाय केलेलं आहे. तुमची प्लेसमेंट ही व्यवस्थित होणार आहे कारण तुम्ही चांगल्या क्लासला जॉईन केलेलं आहे. तुम्ही त्या चांगल्या क्लासला जॉईन करून जसं तुम्हाला प्लेसमेंट मिळणार आहे, तसंच कुठल्याही एम्प्लॉईला जॉईन करून घेतल्यानंतर त्याची जर राईट प्लेसमेंट केली तरच त्याचं इफेक्टिव्ह युटिलायझेशन होणार आहे. त्याचबरोबर सगळे एम्प्लॉई गुण्यागोविंदाने काम करण्यासाठी म्हणजे त्यांच्यात तुतुमैना होऊ नये याच्यासाठी एम्प्लॉई रिलेशन फार महत्वाचे असतात. जर काही कॉन्फ्लिक्ट झाले, काही डिफरन्सेस ऑफ ओपिनियन झाले, होऊ शकतात. म्हणजे जॉब जेव्हा असाइन केला जातो त्याचबरोबर किंवा रेग्युलर वर्किंगमध्ये, तेव्हा ह्युमन रिलेशनशिप मॅनेजमेंट फार महत्वाचं असतं. तिसरं आहे कॉम्पन्सेशन. कुठलाही एम्प्लॉई काही वर्कसाठी, काही सॅलरीसाठी, काही उद्दिष्ट ठेवून त्याचे स्वतःचे पण काही असतात. तेव्हा तो जॉब करणार आहे, तेव्हा त्याला त्याचे कॉम्पन्सेशन डिसाईड केले जातात आहे. कॉम्पन्सेशन हे कुठल्या बेसिसवरती? ग्रेडवरती डिसाईड केले जाणार आहेत. त्याचबरोबर रिक्रुटमेंट अँड सिलेक्शन. जेव्हा एम्प्लॉईला जॉब दिला जातो, तेव्हा त्याला ट्रेन करणं, अपस्किल करणं हे प्रचंड गरजेचं आहे. एम्प्लॉईचे स्किल्स हे दरवेळी वाढवत जाणार आहे. हे वाढवणं कशासाठी गरजेचं आहे? जसे-जसे एक्सटर्नल पॅरामीटर्स बदलतात, चेंजेस होतात किंवा कंपनीच्या स्ट्रॅटेजी बदलतात, कंपनीच्या पॉलिसी बदलतात, तेव्हा एम्प्लॉईचे स्किल्स हा प्रचंड गरजेचे आहेत. जसे स्किल वाढतील तसा त्या एम्प्लॉईचा परफॉर्मन्स इंडिव्हिज्युअली वाढणार आहे, टीमचा वाढणार आहे आणि ऑर्गनायझेशनचा पण ऑल टुगेदर परफॉर्मन्स वाढणार आहे. मग वाढलेला परफॉर्मन्स हा परफॉर्मन्स मॅनेजमेंटमध्ये बरेच कॉम्पोनंट येतात. त्याच्यात परफॉर्मन्स मॅनेजमेंट सिस्टीम असतील, अप्रेझल असेल, तर तो इव्हॅल्युएट केला जाणार आहे, तो असेस केला जाणार आहे. जर एखादा एम्प्लॉई कमी पडत असेल, तर त्याला परत ट्रेनिंग दिलं जाणार आहे. त्याची डेव्हलपमेंट ही कंटिन्युटीमध्ये गरजेची आहे. पुढचं कॉम्पोनंट घेऊया आपण. हे काम करत असताना एचआरएम व्यवस्थापनाला काही चॅलेंजेस येणार आहेत का? काही आव्हानं येणार आहेत का? नक्कीच येणार आहे. ही 2 प्रकारची आव्हानं आहेत, जे आहे करंट आणि फ्युचर. करंट आव्हानं कुठली आहेत? ग्लोबलायझेशन. जेव्हा आपण ग्लोबलायझेशनचा विचार करतो, फक्त एकाच ठिकाणावरचे लोकं काम करायला येणार आहेत का? नक्कीच नाही. दुसऱ्या भागातनं येणारे, दुसऱ्या स्टेटमधनं येणारे, काही एम्प्लॉयी दुसऱ्या देशातनं पण आपल्या इथे जॉइन होणार आहेत. तेव्हा हे जे ग्लोबलायझेशन आहे, मायग्रेशन आहे, डायव्हर्सिटी आहे, ही कशी मॅनेज करणार? आता जर रेशिओ बघितला, तर फक्त मेल
म्हणजे पुरुष कामगार वर्ग नसतो कंपन्यांमध्ये. तिथे स्त्रिया पण काम करतात. काही कंपन्या प्रिफर करतात, की आम्हाला स्त्री कामगार चालतील, कारण त्यांचा पेशन्स लेव्हल जास्त असतो. असं काही कंपन्यांनी सांगितलं. मग या ठिकाणी मल्टीकल्चरल टीम जेव्हा तयार होतात, तर त्यांच्यामध्ये काही डिफरन्सेस होऊ नये, काही इश्यूज होऊ नये, याच्यासाठी कशाप्रकारे कंपनीच्या पॉलिसी, प्रॅक्टिसेस डिझाइन कराव्या, दॅट इज अ चॅलेंज फॉर HR. दॅट इज अ बिग चॅलेंज. पुढचे आहे टेक्नॉलॉजिकल इंटिग्रेशन. AI आणि ऑटोमेशनचा जसा वापर केला जातो, जसे वेगवेगळे कॉम्पोनंट नवीन येतात आहेत, तर एम्प्लॉईला, मॅनेजरल लेव्हल एम्प्लॉईला, वर्कर्सला सगळ्यांना या सगळ्या गोष्टी शिकून घ्याव्या लागतात आणि ते शिकण्यासाठी मोठ्या प्रमाणात लागणार आहे टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन. प्रत्येक एम्प्लॉईला हे शार्पनिंग करणं गरजेचं असतं, नक्कीच असतं. जसं पूर्वी टायपिस्ट असा एक जॉब होता, त्याच्यानंतर हळूहळू टायपिस्टचा जॉब जाऊन दुसऱ्या प्रकारचा जॉब चालू झाला. हे ऑटोमेशन जेव्हा गरजेचं आहे, हे प्रत्येक फील्डसाठी, मग ते प्रोडक्शन असेल किंवा मेंटेनन्स असेल, मटेरियल असेल, आता फार मोठ्या प्रमाणात जॉब्समध्ये, स्टोअर्समध्ये AI वापरलं जातं. म्हणजे हे जे कॉम्पोनंट आहे, हे पण HRMला चॅलेंजेस आहे, कारण HRला तशा प्रकारचे लोकं रिक्रूट करायचे आहेत. त्याच्यानंतर आहे टॅलेंट रिटेन्शन. जेव्हा कंपनीमध्ये की एम्प्लॉयी असतात, एम्प्लॉयीचा कॅलिबर खूप चांगलं आहे, त्यांचे पोटेन्शियल खूप चांगलं आहे, त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे, तर डेफिनेटली दे विल गो फॉर बेटर जॉब अपॉर्च्युनिटी. मग सॅलरी, कॉम्पिटिटर्स हे जास्त सॅलरी देऊन त्यांना ऍब्सॉर्ब करणार आहे, त्यांना बोलवणार आहेत. त्यावेळेला टॅलेंट रिटेन्शन इट्स अ बिग चॅलेंज फॉर HR मॅनेजर. म्हणजे HR मॅनेजरला त्या एम्प्लॉयला वेगळ्या प्रकारचे पर्क देऊन, काही बेनिफिट, नॉन मॉनिटरी आणि मॉनिटरी बेनिफिट देऊन त्यांना तिथेच ठेवणं कंपनीमध्ये, की एम्प्लॉईच्या पोझिशन रिस्ट्रिक्ट करणं हे गरजेचं आहे आणि अशासाठी रिटेन्शन लागतं. त्याचबरोबर कंप्लायन्स आणि एथिक्स. कुठल्याही कंपनीमध्ये जेव्हा एम्प्लॉई जास्त काळासाठी काम करतो, तर तो काही प्रमाणामध्ये ती वर्कप्लेस स्वतःची वर्कप्लेस म्हणून समजतो. कंप्लायन्स म्हणजे लीगल पॅरामीटर्स डेफिनेटली असणार आहेत. गव्हर्नमेंटचे रिस्ट्रिक्शन्स असतात. त्याचबरोबर काही लॉ, फ्रेमवर्क दिलेले असतात. कंपनी त्या एडियरच काम करत असते, त्याच्या पद्धतीनेच काम करत असते. पण त्याचबरोबर जे एथिक्स असतात, काही नीतिमत्ता असते, काही प्रामाणिकपणा असेल, एखाद्या एम्प्लॉईला ती वर्कप्लेस जर इतक्या चांगल्या पद्धतीने काम करते आहे, सचोटीने काम करणाऱ्या एम्प्लॉईला जर परफॉर्मन्स बेस काही पे देत असेल, तर तो एम्प्लॉई डेफिनेटली टॅलेंट रिटेन्शनच्या अंतर्गत इथे तो रिटेन होतो. आणि एथिकल स्टँडर्ड हे कंपन्यांचे स्वतःचे त्यांनी तयार केलेली ब्रँड व्हॅल्यू असते आणि कंपन्यांमध्ये जेव्हा एखादा एम्प्लॉई जॉइन होतो की पोझिशनला किंवा नवीन पोझिशनला, फ्रेश एम्प्लॉई सुद्धा, फ्रेश कॅन्डिडेट, तेव्हा तो ब्रँड व्हॅल्यू कंपनीचीही नक्कीच बघतो. त्याचबरोबर एक कॉम्पोनंट आहे एम्प्लॉई एंगेजमेंट. जेव्हा आपण हल्ली विचार करतो क्वालिटी वर्क लाईफ किंवा 5 डेज वीक आता नवीन कन्सेप्ट येते, तर एम्प्लॉईला एंगेज करण्यासाठी, त्या स्वतः एम्प्लॉईला त्याचबरोबर त्याच्या फॅमिलीला एंगेज करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात कंपनी काम करत असते. त्यामध्ये जेव्हा सांगितलं की नॉन मॉनिटरी बेनिफिट हे बऱ्याच प्रमाणात दिले जातात. असोसिएटची ट्रिप काढली जाते. त्यांचे फॅमिली गेट टुगेदर होतात. या सगळ्या गोष्टी वर्क एक्सपिरियन्सशी रिलेट होतात. जर एम्प्लॉईला टीमवर्क मिळालं, एखादी चांगली टीम मिळाली, तरच त्या कंपनीचं ऑर्गनायझेशनचं कल्चर कल्चर हे कधीही दिसत नाही, म्हणजे इंटेंजिबल पार्ट आहे. पण त्या प्रकारच्या कंपनीमध्ये जास्त लोकं राहतात, जास्त दिवस काम करतात आणि चांगल्या पद्धतीने काम करतात. आता डिस्कस करूया आपण फ्युचर चॅलेंजेस. इतकंच करंट चॅलेंजेस फेस केले जातात का व्यवस्थापनाकडनं? नाही. व्यवस्थापनाला हे डे टू डे ऍक्टिव्हिटी बरोबर फ्युचर चॅलेंजेस प्रचंड गरजेचे असतात. त्यातलं महत्वाचं आहे रिमोट अँड हायब्रिड वर्कफोर्स. या हायब्रिड वर्कफोर्समध्ये एक महत्वाचा कॉम्पोनंट येतो. आता काही लोक कंपनीमध्ये काम करत असतात, ते एकमेकांना दिसतात, एकमेकांशी बोलतात. काही लोक रिमोट वर्क प्लेसला असतात. त्यांच्यासाठी लीगल पॅरामीटर करणं, त्यांच्यासाठी टायमिंग ऍडजस्टमेंट करणं, हे फार मोठं चॅलेंजेस कोरोना काळानंतर HR मॅनेजरला फेस होत आहे. कारण ते एम्प्लॉई दिसतच नाही. एकमेकांना फिजिकली कधीही समोर एकमेकांच्या येत नाही.
ते एकमेकांशी कनेक्ट होतात. ते सगळ्या गोष्टी आता आपण जसे कनेक्ट आहोत ऑनलाईन माध्यमातून, तसेच एकमेकांची कॉन्फरन्स कॉलद्वारे कनेक्ट होत असतात. दॅट इज अ बिग चॅलेंज फॉर अ HR मॅनेजर, की त्यांना कुठले लीगल पॅरामीटर्स लावायचे, त्यांना ऍडजस्ट कशा करायच्या, त्यांच्या मीटिंग ऍडजस्टमेंट पासून त्यांचे टायमिंग ऍडजस्टमेंट पर्यंत या सगळ्या गोष्टी HR मॅनेजरला बघाव्या लागतात. नंतर आहे अपस्किलिंग आणि स्किलिंग. कारण कुठल्याही कंपनीची ग्रोथ ही जर एम्प्लॉई वरती अवलंबून आहे, तर तिथे कंपनीला परत परत एम्प्लॉईला नवीन प्रकारचे स्किल्स देणं हे खूप गरजेचं असतं. हे नवीन प्रकारचे स्किल्स म्हणजे कुठल्या असू शकतात. हे HR रिलेटेड पण असू शकतात, टीम रिलेटेड पण असू शकतात. त्यांच्या स्वतःच्या कोअर फंक्शन जे प्रोडक्शन असेल, मटेरियल असेल, मेंटेनन्स असेल, या प्रकारचे रिलेटेड पण असू शकतात. या सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात फॉर एम्प्लॉईज रेलिव्हन्स इन ऑर्गनायझेशन. नाहीतर कंपनीमध्ये पोटेन्शियल हाय असलेले एम्प्लॉई पाहिजे असते. जेव्हा आपण कंपनीचा विचार करतो, हाय पोटेन्शियल असलेले एम्प्लॉई जे सगळ्या पॅरामीटरशी ऍडजस्ट करतील, जे वेगवेगळ्या कंपोनंट वरती काम करू शकतील, मल्टीटास्कर असतील, तर असे एम्प्लॉई फक्त कन्सिडर केले जातात. त्याचबरोबर डेटा ड्रिव्हन HR अनालिटिक्स अँड मेंटल हेल्थ. खूप लोक कंपनीमधनं जर कल्चर चांगलं नाहीये, क्लायमेट सूट होत नाहीये, म्हणून कंपनी सोडून जातात. तिथे मेंटल वेलनेस हा फार गरजेचा असतो. वर्क एन्व्हायरमेंट चांगलं नाहीये. जेव्हा एक्झिट इंटरव्ह्यू होतो, कंपनी सोडून जातात, तेव्हा असे गोष्टी लिहिल्या जातात, की आम्हाला मेंटल फिटनेस गरजेचा आहे. आम्हाला या कंपनी बरोबर काम का करता येत नाही? कारण वर्क एन्व्हायरमेंट हे चांगलं नाहीये. असा जर सगळ्यांनी म्हणजे एम्प्लॉई सॅटिस्फाईड नसतील, एम्प्लॉई चांगलं काम करू शकत नसतील अशा वर्क एन्व्हायरमेंटमध्ये, तर डेफिनेटली रिप्लेस होतात ते एम्प्लॉई आणि चांगले एम्प्लॉई. जसे आधीच्या स्लाइडमध्ये आपण ब्रँडिंगचा विषय घेतला होता, त्या जर कंपनीची ब्रँड व्हॅल्यू चांगली नसेल, तर अशा कंपनीमध्ये लोक जास्त दिवस टिकत नाही आणि एम्प्लॉई टर्नओव्हर रेशिओ हाय असतो. शेवटचा कॉम्पोनंट आहे ग्रीन HRM अँड सस्टेनेबिलिटी. नवीन एक कन्सेप्ट आलेली आहे. ही कन्सेप्ट महत्वाची आहे पेपरलेस ऑफिसची. जेव्हा रिमोट वर्किंग आहे, जेव्हा तुम्ही फक्त ईमेलद्वारे किंवा नोटीस तुमच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया थ्रू ट्रान्सफर करता आहात, तेव्हा कमीत कमी वापर केला जातो तुमच्या कंपनीमध्ये रेग्युलर बाकीच्या रिसोर्सेसचा. या ग्रीन HRM मध्ये कन्सेप्ट आहे, की तुम्ही तुमचे रिसोर्सेस म्हणजे एक एक्झाम्पल घेतलं आपण, की वॉटर तुम्ही पाण्याचं कसं रिसायकलिंग करतात. एम्प्लॉई याचा पण विचार करतात, की या कंपनीमध्ये मी जॉईन होतो, किती वेस्टेज केलं जातंय. फक्त कंपनीमध्ये मला पगार मिळतो म्हणून मी काम नाही करणार आहे, पण मला कुठेतरी प्रामाणिकपणा आहे. मी या समाजाशी काही देणं लागतो. अशासाठी ग्रीन HRM ही कन्सेप्ट आलेली आहे. नुसतं CSR करून कंपनीचं भागत नाही. कंपनी ऍक्ट थ्रू दॅट इज अ कंपल्सरी. त्याच्यामुळे कंपन्या करणारच आहे CSR ऍक्टिव्हिटी. पण खरंच एम्प्लॉईसाठी ते काही करतात आहेत का? तर सस्टेनेबल जर कंपनी असेल, जर कंपनीचं वातावरण, एन्व्हायरमेंट हे कुठेतरी जाऊन समाजाला पोषक असेल, अशी ग्रीन HRM कन्सेप्ट वापरली जाते. कारण HR प्रॅक्टिसेसमध्ये हा महत्वाचा मुद्दा आहे, की तुम्ही वॉटर रिसायकल करतात का? खूप कंपन्या एकत्र मिळून वॉटर रिसायकल करतात. तेच पाणी परत वेगवेगळ्या गोष्टींसाठी म्हणजे गाड्या धुण्यासाठी किंवा तुम्हाला प्लांटेशनसाठी अशा ठिकाणी वापरलं जातं. अशा कंपन्यांचे अशा कंपन्यांना कुठेतरी जाऊन सस्टेनेबिलिटीमध्ये कन्सिडर केलं जातं आणि दॅट इज अ बिग चॅलेंज फॉर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. पुढचं कॉम्पोनंट घेऊया आपण, स्ट्रॅटेजिक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. स्ट्रॅटेजी म्हणजे काय हे समजून घेऊया पहिल्यांदा. स्ट्रॅटेजी म्हणजे धोरण. कुठलीही कंपनी जिथे चालू होते, जर पहिल्या जनरेशन पासून त्यांनी चालू केलं, तर ती हळूहळू हळूहळू पहिल्या 5 वर्षात किंवा 7 वर्षामध्ये हळूहळू वाढणार आहे. मग ही 5 वर्षात वाढणार का 3 वर्षात वाढणार? वाढणार म्हणजे फक्त त्याचा नंबर वाढेल का? किंवा त्याचा टर्नओव्हर वाढेल का? का प्रॉफिट वाढेल? या गोष्टी नसतात. वेगवेगळ्या कॉम्पोनंट वरती कंपनीला सर्व्हाइव्ह होणं गरजेचं असतं. म्हणजे जर कंपनीने पहिल्यांदा सुरुवात केली 2 प्रॉडक्ट पासनं,
पुढचे 5 वर्ष त्या 2 प्रॉडक्ट वरतीच ती कंपनी जास्त काळ चालू शकणार नाही. कंपनीला डायव्हर्सिफिकेशन हे गरजेचं असतं. कंपनीला डिस्कशन गरजेचं असतं. या मीटिंग थ्रू दे कॅन गो फॉर डायव्हर्सिफिकेशन. म्हणजे वेगवेगळ्या प्रॉडक्टमध्ये त्यांना उतरावं लागतं ऍज पर रिक्वायरमेंट. कारण एन्व्हायरमेंट हे खूप चॅलेंजिंग आहे. एन्व्हायरमेंटल रिक्वायरमेंट नुसार जर तुमचा कॉम्पिटिटर तुमच्यापेक्षा जास्त प्रॉफिट कमवत असेल, त्याचं टर्नओव्हर जास्त असेल, त्याचे नंबर ऑफ एम्प्लॉई कमी असतील, पण त्यांची इफिशियन्सी जास्त असेल, अशा ठिकाणी तुम्हाला काही स्ट्रॅटेजिक बदल म्हणजे धोरणात्मक बदल तुमच्या कंपनीमध्ये करावे लागतात. म्हणजे तुमची कंपनीचा नंबर कुठे आहे, नंबर ऑफ एम्प्लॉई किती आहे, सपोज 500 आहे, 500 पासून तुम्हाला 200 ला जायचंय, कमी करायचं असेल तरी त्या स्ट्रॅटेजी तुम्हाला व्यवस्थितपणे इम्प्लिमेंट कराव्या लागतात. किंवा 500 पासून तुम्हाला अजून 700 वरती जायचंय, प्लस 200 ला जायचंय, तरी तुम्हाला त्याचा विचार करावा लागतो की तुम्ही कशा प्रकारे त्याचं नियोजन करणार आहे. पण वन ऑफ अ सडन या गोष्टी होणार नाहीयेत. जरी एम्प्लॉई कमी करायचे असतील किंवा एखादी नवीन ब्रँच चालू करायची असेल, एखादं नवीन युनिट चालू करायचं असेल, तर त्याला व्यवस्थितपणे काम करणं, त्याच्यावरती थॉट प्रोसेस होणं गरजेचं असतं. त्या थॉट प्रोसेससाठी अलाइनिंग एचआर स्ट्रॅटेजी विथ अ बिझनेस ऑब्जेक्टिव्ह हे गरजेचं आहे. पूर्वी एचआर मॅनेजर हा बॅकरूम होता. आता बॅकरूम टू बोर्डरूम तो आलेला आहे. बोर्डरूम म्हणजे डिसिजन मेकिंग मध्ये तो पहिल्यांदा पुढे असणार आहे. कारण रिसोर्सेस आपण जे आधी डिस्कस केलेले आहे, त्या रिसोर्सेस नुसार फक्त जर प्रोडक्शन चांगलं असेल तर उपयोगी होणार नाहीये. त्याचबरोबर त्या प्रोडक्शनसाठी पोटेन्शियल एम्प्लॉईचं असणं गरजेचं आहे. जर एम्प्लॉईचं पोटेन्शियल असेल, पोटेन्शियल हे तुम्हाला मेजर करावं लागणार आहे, पण पोटेन्शियल हे दिसणार नाही. जेव्हा पोटेन्शियल महत्वाचं आहे एम्प्लॉईचं, तेव्हा हे स्ट्रॅटेजिक डिसिजन मध्ये, एचआर प्लॅनिंग मध्ये हे रिफ्लेक्ट होणार आहे आणि त्याच पद्धतीने बिझनेस ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह होणार आहे. दुसरं आहे इन्हान्सिंग ऑर्गनायझेशनल कॉम्पिटेटिव्हनेस थ्रू पीपल. तुम्ही खूप विचार केला, मॅनेजमेंटने, टॉप मॅनेजमेंटने विचार केला की आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत, आपल्याला कॉम्पिटिटरशी कॉम्पीट करण्यासाठी नवीन स्किल लागणार आहे. पण अनफॉर्च्युनेटली एम्प्लॉई जर तयार नसतील, एम्प्लॉईचा कॅलिबर तेवढा नसेल, आपल्याला आउटसोर्स कराव्या लागतात काही गोष्टी किंवा नव्याने नवीन रिक्रुटमेंट करावी लागते. ही जेव्हा रिक्रुटमेंट करावी लागते, या सगळ्या डिसिजन मेकिंग मध्ये एचआर मॅनेजरचा रोल हा खूप महत्वाचा असतो. तिसरा कॉम्पोनंट आहे ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन इन स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग. जेव्हा आपण प्रोसेस म्हणतो, ही प्रोसेस जी आहे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगची, ही 5 वर्ष 7 वर्ष चालणारी असते. जेव्हा हे डिसिजन्स होतात, त्याच्याप्रमाणे स्ट्रक्चरल चेंजेस पण कंपनीमध्ये करावे लागतात. स्ट्रक्चरल चेंजेस मध्ये ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर बदलण्यापासून नवीन रिक्रुटमेंट करण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी इथे हँडल केल्या जातात. आता आपण डिस्कस करूया की एचआरएम आणि स्ट्रॅटेजिक एचआरएम खरंच काही डिफरन्स असतो का? आणि याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात क्वेश्चन येऊ शकतो. एचआर मॅनेजमेंट आपण जे म्हटले मानव संसाधन व्यवस्थापन, हे कुठल्या गोष्टीवरती फोकस करतं? हे फोकस करतं आपल्याला, हे फोकस करतं आपल्याला एचआर लेव्हल आउटकमला, म्हणजे एचआर शी रिलेटेड जे त्यांचे कोअर फंक्शन आहे, करंट ऍक्टिव्हिटी, त्याच्यावरती फोकस करतं. पण स्ट्रॅटेजिक एचआरएम हे बिझनेस लेव्हल आउटकम वरती फोकस करतं, की त्यांना ऑर्गनायझेशनला कुठून कुठे जायचं आहे, कुठल्या नवीन प्रकारचे प्रॉडक्ट लॉन्च करायचे आहेत, मर्जर एक्विजिशन, कोलॅबरेशन, या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केला जातो. कंपनीचे स्ट्रॅटेजिक डिसिजन बरोबर, बिझनेस लेव्हल डिसिजन बरोबर एसएचआरएम हे अलाइन असतं. त्याचबरोबर एसएचआरएम हा अप्रोच आहे प्रोएक्टिव्ह अप्रोच. हा एमसीक्यू मध्ये क्वेश्चन येऊ शकतो. प्रोएक्टिव्ह म्हणजे ते आधी डिसाईड करतात की आपल्याला कुठे जायचंय, प्रोएक्टिव्हली त्याच्यासाठी त्यांची कमिटी, त्यांचे डिस्कशन्स होतात आणि डिस्कशन झाल्यानंतर ते त्या पद्धतीने त्याचं नियोजन करतात. एचआरएम हे मात्र रिॲक्टिव्ह इन नेचर. त्यांचा ट्रेंड मार्केट काय चालू आहे, आता कशा प्रकारचे जॉब्स अवेलेबल आहेत, किती पेमेंट दिलं जातं, पण त्याच रेंज मधलं पेमेंट देणार आहोत, याच्याशी डिसिजन्स असतात. काही एक एक्झाम्पलचा. तिसरा कॉम्पोनंट आहे एसएचआरएम हा कॉम्पिटेटिव्ह स्ट्रॅटेजिक कॉम्पिटेटिव्हनेस वरती जास्त भर दिला जातो. एचआरएम मध्ये डेव्हलपिंग फंक्शनल कॉम्पिटेटिव्हनेस वरती भर दिला जातो. एचआरएम हे
HR गोलशी रिलेटेड असतं. स्ट्रॅटेजिक HRM हे बिझनेस गोल बरोबर एकमेकांना सप्लिमेंट करतं, एकमेकांना सपोर्ट करतं. HRM मध्ये मॅनेजिंग एम्प्लॉई इज अ प्रायमरी एम. हे एम्प्लॉई आले, त्यांना रिक्रूट केलं, त्यांना त्यांचं जॉब सांगितला, त्याच्याप्रमाणे त्यांचा दर महिन्याला ते जॉब करतात आहेत का नाही, किंवा दर 15 दिवसांनी त्यांच्याशी डिस्कशन करून त्यांना प्रायमरी एम मध्ये सॅलरी त्यांना व्यवस्थित मिळेल, वेळेवरती मिळेल, ते रेग्युलर काम करतील, त्यांचा ऍब्सेंटिझम कमी असेल. जर एखादा एम्प्लॉई खूप ऍब्सेंट राहत असेल तर त्याच्यावरती काही डिस्कशन करून पहिल्यांदा ओरल डिस्कशन वॉर्निंग देऊन त्याचं प्रायमरी एम हे कम्प्लीट केलं जातं, जेणेकरून सगळे एम्प्लॉई चांगल्या पद्धतीने काम करतील. पण SHRM मध्ये कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज कन्सिडर केला जातो. एम्प्लॉईचे पोटेन्शियल मार्क केले जातात. एखादा एम्प्लॉई जर की एम्प्लॉई असेल तर त्याला प्रमोशन दिलं जातं. प्रमोशन कुठल्या बेसिसवरती दिलं जातं? डेफिनेटली डिपेंड अपॉन स्किल. तो कशा पद्धतीने काम करतो आहे, अडॉप्ट करतो आहे, त्याला टीमला हँडल करता येत असेल तर त्याचे पोटेन्शियल मेजर केले जातात आणि पुढे पाठवलं जातं. हाही एक क्वेश्चन येऊ शकतो. सॉफ्ट SHRM अप्रोच कन्सिडर केला जातो. सॉफ्ट SHRM म्हणजे काही वेळेला एखाद्या एम्प्लॉईची गरज असते. तर जसं आपण म्हटलं की हायब्रिड एम्प्लॉई आहेत किंवा डायव्हर्सिटी आहे, वुमन एम्पॉवरमेंट वाढलेली आहे आणि बऱ्याच लेडीज काम करतात आहे. त्यांची जर रिक्वायरमेंट असेल की घरून काम करण्याची, स्पेसिफिक रिक्वायरमेंट नसेल तर ऍडिशनल HR पॉलिसीमध्ये अशा प्रकारच्या तरतुदी केल्या जातात, ऍडिशन केली जाते की त्या 2 महिन्यासाठी 3 महिन्यासाठी एम्प्लॉईला, लेडीजला स्पेसिफिकली वुमन एम्प्लॉईला सॉफ्ट कन्सिडर करून सॉफ्ट HRMचा अँगल कन्सिडर करून पुन्हा घरनं जॉब करण्याची परमिशन दिली जाते. हे सगळ्या केसमध्ये होत नाही, डेफिनेटली की एम्प्लॉईच्या केसमध्ये होतं. हा स्ट्रॅटेजिक HRMचा वेगळा कॉम्पोनंट आहे. इथे तुम्ही फ्लेक्झी वर्क टायमिंग हा पण कन्सिडर केला जातो. नॉट नेसेसरी फक्त वुमेन एम्प्लॉईजला सपोर्ट केला जातो, मेल एम्प्लॉईला पण फ्लेक्झी टायमिंग दिलं जातं. काही की पोझिशनला अशा प्रकारचे चेंजेस केले जातात आणि हाच डिफरन्स आहे रेग्युलर HRM कन्सिडरेशन आणि स्ट्रॅटेजिक HRM मध्ये. नेक्स्ट पार्ट बघूया, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. म्हणजे आपण आतापर्यंत मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन बघत होतो, पण जेव्हा आपण प्लॅनिंगचा विचार करतो, प्लॅनिंग म्हणजे त्यांचं नियोजन कसं पद्धतीने केलं जातं. हे नियोजन करणं खरंच गरजेचं आहे का? येस. प्लॅनिंग का गरजेचं आहे? फक्त एम्प्लॉईला रिक्रूट करणं, असं आपण HR मॅनेजरचं रिक्रुटमेंट आणि सिलेक्शन असा एक कॉम्पोनंट बघितला. पण नुसतीच ऍडव्हर्टाइजमेंट दिली आणि कोणालाही भरती केलं, अशा पद्धतीने काम होऊ शकत नाही. राईट पर्सन ऍट राईट टाइम ऍट राईट जॉब हे रिक्वायरमेंट आहे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची. म्हणजे जर ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग हे MCQ मध्ये विचारायचं म्हटलं तर आपल्याला 3 प्रकारचे राईट कन्सिडर करायचे: राईट स्किल, राईट टाइम आणि राईट पर्सन. ओके. राईट पर्सन, पीपल कुठलंही असू शकतं याच्यामध्ये. हे 3 राईट जेव्हा कन्सिडर होतात तेव्हाच ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. कोणालाही कुठलाही जॉब देणं गरजेचं नाही. त्याच्यासाठी रिक्वायरमेंट आहे जॉब अनालिसिसची आणि जॉब इव्हॅल्युएशनची. हे दोन्ही कंपोनंट HR प्लॅनिंगला, मानव संसाधन प्लॅनिंग म्हणजे नियोजन जेव्हा केलं जातं तेव्हा जॉब अनालिसिस आणि जॉब इव्हॅल्युएशन म्हणजे एखाद्या जॉबची माहिती घेणं, त्याचं विश्लेषण करणं आणि त्याच्याप्रमाणे इव्हॅल्युएट करणं हे गरजेचं असतं. हे 2 कंपोनंट तिथे लागतात. त्यातले जे 4 मेन पॉइंट आहेत HR प्लॅनिंगचे, मानव संसाधन प्लॅनिंग नियोजन जेव्हा केलं जातं त्याच्यात, पहिलं आहे डिमांड फोरकास्टिंग. हे डिमांड फोरकास्टिंग कशा पद्धतीने केलं जातं हे समजून घेऊया आपण. हे स्किल इन्व्हेंटरी केली जाते. त्या कंपनीमध्ये कुठल्या प्रकारचे स्किल रिक्वायर्ड आहे, त्या कंपनीचं प्रोडक्शन कुठल्या प्रकारचं आहे, ती कंपनी कुठल्या सेक्टरमध्ये काम करते, त्या सेक्टरमध्ये कुठले रिक्वायरमेंट आहे, याच्यानुसार स्किल इन्व्हेंटरी केली जाते. स्किल इन्व्हेंटरी ही प्रत्येक एम्प्लॉई नुसार केली जाते की कुठल्या प्रकारचे स्किल त्या पर्सनकडे अवेलेबल आहे, त्या पर्सनकडे आहेत आणि कुठल्या प्रकारचे नाहीयेत. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बोथ द थिंग्स, स्वोट अनालिसिस काइंड ऑफ थिंग, स्ट्रेंथ आणि विकनेस कन्सिडर केले जातात. त्याचबरोबर टर्नओव्हर रेट कन्सिडर केला जातो.
आपल्या कंपनीमध्ये किती जॉब हॉपिंग आहे, कंपनीतनं किती लोक सोडून जातात, कंपनीतनं किती लोक रिटायर्ड होणार आहेत, किती लोक नव्याने जॉईन होऊ इच्छितात, या सगळ्या गोष्टीचं म्हणजे फॉर्म्युला बेसिस वरती, नंबर बेसिस वरती टर्नओव्हर रेट काढला जातो. त्याचबरोबर तिसरं आहे स्ट्रॅटेजिक बिझनेस ग्रोथ. कंपनीची स्ट्रॅटेजी नुसार बिझनेस ग्रोथ होऊ शकते का? तर डेफिनेटली होऊ शकते. ही ग्रोथ जेव्हा कन्सिडर केली जाते त्याचनुसार डिस्कशन्स होतात, त्याचनुसार स्ट्रॅटेजी डिसाइड होतात. कंपनीला नवीन एम्प्लॉई घ्यायचे आहेत का, कंपनीला किती एम्प्लॉई कमी करायचे, किती एम्प्लॉई सोडून जाणार आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करून डिमांड फोरकास्टिंग ठरवलं जातं. त्याच्यानंतर सेकंड कॉम्पोनंट वरती जातात ते सप्लाय असेसमेंट. नवीन कंपनीमध्ये वर्कफोर्स कॅपॅबिलिटी किती आहे, एक्सटर्नल टॅलेंट आपण घेऊ शकतो का, नव्याने रिक्रूट करू शकतो का, जर करायचे असतील तर कुठल्या बेसिसवरती, कारण कंपनीला स्वतःच्या पॉकेटचा पण अंदाज घ्यावा लागतो. आपल्याला जर नव्याने लोक रिक्रूट करायचे आहे त्यांना किती सॅलरी बँड द्यायचा आहे, या गोष्टी डिसाइड होतात. त्याचबरोबर गॅप अनालिसिस हे डिसाइड होतं की आपण कुठे आहोत. करंट एम्प्लॉईज सॅटिस्फॅक्शन लेवल ही कधीही कन्सिडर केली जात नाही, हे लक्षात घ्या. गॅप अनालिसिस मध्ये, गॅप अनालिसिस मध्ये जर टेक्नॉलॉजी वाढवायची असेल, जर आपल्याला एखादं नवीन मशीन आणायचं आहे कंपनीमध्ये आणि त्या मशिनरीला हँडल करण्यासाठी आपल्याला 2 एम्प्लॉई लागणार आहे, 2 एक्सपर्ट पर्सन लागणार आहे. त्या एक्सपर्ट पर्सन साठी आपल्या कंपनीमध्ये जॉब रिक्वायरमेंट तयार करावी लागते त्यांना. दॅट इज अ गॅप अनालिसिस. आणि परत सॅलरी, जेव्हाही कुठली की पोझिशन तयार करतात त्याचबरोबर सगळे कंप्लायन्सेस महत्वाचे असतात. आणि मग ऍक्च्युअल येतं ते ऍक्शन प्लॅन डेव्हलपमेंट. या ऍक्शन प्लॅन नंतर ऍडव्हर्टाइजमेंट दिली जाते. या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये सगळे स्पेसिफिकेशन त्या जॉबशी रिलेटेड, त्या रिक्वायरमेंटशी रिलेटेड डिसाइड केले जातात आणि मगच रिक्रुटमेंट स्टार्ट होते. रिक्रुटमेंट आणि सिलेक्शन हा पार्ट आपण पुढच्या याच्यामध्ये बघणार आहोत. म्हणून HR प्लॅनिंग इज अ इंटिग्रल अप्रोच फॉर परफॉर्मिंग प्लॅनिंग रिस्पेक्ट ऑफ पर्सोनल मॅनेजमेंट. लक्षात घ्या, आपल्या सिलेबस मध्ये HRM हा पार्ट आधी पण आहे एका कॉम्पोनंट मध्ये, मॉड्यूल मध्ये. त्याच्यामध्ये पर्सोनल मॅनेजमेंट म्हणजे काय, HRM कसं आलं, त्याची ग्रोथ कशी झाली, या गोष्टी जेव्हा आपण डिस्कस करणार आहोत तेव्हा आपण इन डिटेल पर्सोनल मॅनेजमेंटचा विचार करू. आय होप द थिंग्स आर क्लिअर. आपण आता विचार करूया सगळ्यात महत्वाची गोष्ट, दॅट इज MCQ. कशा प्रकारचे क्वेश्चन येतात हे एक साधारण आपल्याला अंदाज यावा म्हणून आपण MCQ घातलेले आहेत. इतके साध्या पद्धतीचे MCQ येणार नाहीत, थोडेसे क्लिष्ट असणारे, थोडेसे सगळेच पर्याय आपल्याला बरोबर वाटेल अशा प्रकारचे असतील. पहिला क्वेश्चन आहे, which of the following is considered as a primary HR challenges in the current business environment? स्लाइड नंबर 4 वरती आपण करंट बिझनेस चॅलेंजेस, करंट HR चॅलेंजेस विचार केला आहोत. तर 4 कॉम्पोनंट दिलेत, ABCD. त्यातला सगळ्यात महत्वाचा पर्याय म्हणजे अडॉप्टिंग टेक्नॉलॉजिकल चॅलेंजेस अँड द फ्युचर ऑफ HR. हा बेस्ट सुटेबल आहे म्हणून तो मार्क करायचा आहे. पुढचा आहे क्वेश्चन, द प्रोसेस ऑफ इंटिग्रेटिंग HR ऍक्टिव्हिटी विथ ऑर्गनायझेशन मिशन गोल अँड स्ट्रॅटेजीज. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही रीडिंग कराल क्वेश्चन तेव्हा तिथे स्ट्रॅटेजी जर वर्ड येत असेल, आन्सर असणार आहे SHRM. आणि प्रोसेस ऑफ इंटिग्रेटिंग HR ऍक्टिव्हिटी विथ ऑर्गनायझेशन मिशन आणि गोल असेल तर युअर आन्सर शुड बी ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. बट हिअर द आन्सर इज A, दॅट इज SHRM. क्वेश्चन 3, विच ऑफ द फॉलोइंग इज ऑपरेटिव्ह फंक्शन ऑफ HRM? लक्षात घ्या, आपण डिस्कस केलं होतं पोस्ट ऑफ मेथड, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग. प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, कंट्रोलिंग हे मॅनेजरल फंक्शन्स आहेत, बट ऑपरेटिव्ह फंक्शन हे कॉम्पन्सेशन मॅनेजमेंट आहे. बरोबर. पुढचा घेऊया क्वेश्चन, द फर्स्ट अँड मोस्ट फाउंडेशन स्टेप इन HRP प्रोसेस, दॅट इज ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. इथे सोपं व्हावं म्हणून शॉर्ट फॉर्म वापरलेला आहे, बट HRP, HRM हे शॉर्ट फॉर्म युजली वापरले जातात. तर रिक्रुटमेंट आहे का पहिलं, A, B, C आणि D? नाही. फोरकास्टिंग पहिलं आहे. त्याच्याशीच रिलेटेड HR प्लॅनिंगशी रिलेटेड स्लाइड 8 वरती आपण प्रोसेस घेतलेली होती, हे तुम्हाला लक्षात यावं म्हणून स्लाइड 8
चिटकवून ठेवलेलं आहे. तिथे ए, बी, सी, डी पर्याय आहेत आणि त्या प्रत्येक पर्यायामध्ये 4 प्रकारचे 1, 2, 3, 4 ज्या 4 स्टेप्स होत्या त्या डिस्क्राईब केलेल्या आहेत. खाली एक बी हा पर्याय डिपेंडिंग अपॉन द रिक्वायरमेंट. डेफिनेटली बऱ्याच कंपन्या रिक्वायरमेंट प्रमाणे चेंज करतात. त्यांची स्वतःची प्रोसेस डेव्हलप केलेली असते. पण इथे आपण आन्सर करणार आहोत. डिमांड फोरकास्टिंग, सप्लाय असेसमेंट, गॅप अनालिसिस अँड ऍक्शन प्लॅन डेव्हलपमेंट. दिस इज अ राईट आन्सर. पुढच्या एमसीक्यू कडे वळूया. व्हॉट इज द प्रायमरी गोल ऑफ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग? प्रायमरी गोल काय आहे? तर सगळेच पर्याय आपल्याला चांगले वाटतात आहेत, सगळेच पर्याय बरोबर वाटतात आहेत, पण आन्सर हे असणार आहे टू मिनिमाइज द एम्प्लॉय टर्नओव्हर. हे एचआर प्लॅनिंगचं उद्दिष्ट आहे का? टू एन्श्युअर द ऑर्गनायझेशन हॅज अ राईट पीपल ऍट द राईट पोझिशन ॲट राईट टाइम. पण एचआर प्लॅनिंगची डेफिनेशन बघितली होती, प्रायमरी गोल बघितलं होतं आणि प्रायमरी गोल होतं B answer is the most suitable. So right people, right position and right thing. हे तीन प्रकार, तीन राईट जिथे येतात प्रायमरी गोल किंवा ती बेस्ट डेफिनेशन. एखादा क्वेश्चन असा येऊ शकतो की कुठली डेफिनेशन जास्त अप्रोप्रिएट आहे, तर तीन राईट वरती भर द्या. Question number 7. Which of the following is a best defined human resource planning? The process of recruitment new employee. बरोबर आहे, नवीन एम्प्लॉईला जॉईन करून देणं हे एचआर प्लॅनिंगचं डेफिनेशन आहे. बरोबर आहे का? The process of forecasting and organization future demand for and supply of employee. तिसरा पर्याय पण चांगला वाटतोय, ट्रेनिंग एम्प्लॉई. द प्रोसेस ऑफ इव्हॅल्युएटिंग एम्प्लॉईज परफॉर्मन्स. इव्हॅल्युएटिंग एम्प्लॉईज परफॉर्मन्स हे जॉब इव्हॅल्युएशन मध्ये केलं जातं. म्हणून पर्याय बी, दॅट इज अ पार्ट, ऑप्शन बी इज अ राईट आन्सर. पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द फर्स्ट स्टेप इन द स्ट्रॅटेजिक ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग? लक्षात घ्या, हा स्ट्रॅटेजी वर्ड खूप महत्वाचा आहे. तिथे एचआर प्लॅनिंग वरती क्वेश्चन नाहीये. जर घाईघाईमध्ये आपण एचआर प्लॅनिंगचं कन्सिडर केलं तर आपलं आन्सर चुकू शकतं. पहिलं आहे फोरकास्टिंग फ्युचर डिमांड फॉर एम्प्लॉई, अनालायझिंग ऑर्गनायझेशन करंट वर्कफोर्स, असेसिंग ऑर्गनायझेशन स्ट्रॅटेजिक डिसिजन. सोपं लक्षात घ्या, जिथे जिथे स्ट्रॅटेजीचा वर्ड येतो, स्ट्रॅटेजिक एचआर प्लॅनिंग असेल, स्ट्रॅटेजिक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असेल, तिथे स्ट्रॅटेजीशी रिलेटेडच आन्सर असतं. पण पर्याय नीट वाचले पाहिजेत, समजून घेतले पाहिजेत. हे थोडंसं सोपं जाण्यासाठी सांगितलेलं आहे. स्ट्रॅटेजिक गोल इथे रिक्वायर आहे. सेकंड लास्ट फॉर दिस पर्टिक्युलर सेशन, सेकंड लास्ट क्वेश्चन. Which of the following factor is not typically considered in forecasting future demand? फ्युचर डिमांड जेव्हा आपण केल्या जातात, फोरकास्ट केलं जातं की भविष्य काळात आपल्याला कशा प्रकारचे लोक लागणार आहेत, तेव्हा फास्ट टर्नओव्हर आपण कन्सिडर करतो, ऑफकोर्स करतो. प्रोजेक्टेड बिझनेस ग्रोथ, कंपनीला कुठे जायचंय, कंपनीला कुठे थांबायचंय, कंपनीला एखादं प्रॉडक्ट बंद करायचंय, पण डिक्लाइन पण असू शकतं त्याच्यामध्ये. टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट पण असू शकतात. पण या गोष्टी कन्सिडर न करता विच इज नॉट आपण तिथे हायलाइट केलं होतं रेड कलर मध्ये, स्लाइड नंबर 8 मध्ये, करंट एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन लेवल ही कन्सिडर केली जात नाही. बरोबर आहे. लास्ट क्वेश्चन फॉर दिस पर्टिक्युलर सेशन एमसीक्यू मधला, क्वेश्चन नंबर 10. What is the purpose of conducting skill inventory as a part of human resource planning? याचं आन्सर काय असू शकतं? To identify training need for existing employee, to determine organization current workforce demographic. Of course, स्किल इन्व्हेंटरी ही डेमोग्राफिक साठी केली जाते का? डेमोग्राफिक म्हणजे जेंडर, एज, नंतर क्वालिफिकेशन याच्यासाठी केली जाते का? नाही केली जात. To assess the availability of external candidate, एक्सटर्नल कॅन्डिडेट साठी स्किल इन्व्हेंटरी केली जात नाही, बाहेरच्या लोकांसाठी. एक्सटर्नल कॅन्डिडेटचा आपण स्किल इन्व्हेंटरी करणार नाहीये. टू फोरकास्ट द फ्युचर डिमांड फॉर स्पेसिफिक स्किल सेट नाही करणार आहे. तर आन्सर ए बरोबर आहे. टू आयडेंटिफाय द ट्रेनिंग नीड फॉर एक्झिस्टिंग एम्प्लॉई. स्किल इन्व्हेंटरी केल्यानंतर ट्रेन करू शकणार आहे का? स्किल इन्व्हेंटरी केल्यानंतर जर स्पेसिफिकेशन रिक्वायर्ड झाले तर 20 लोकांना आपण ट्रेनिंग देऊ शकलो तर त्यातले 10 पुढे जाऊ शकणार आहेत, हे लक्षात घ्या. आणि ती जी गॅप आहे त्याच्यानुसार पुढचे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग, अशा प्रकारचे क्वेश्चन्स असणार आहेत.
आय होप आपलं पहिलं सेशन हे समजण्यासाठी तुम्हाला खूप गरजेचं होतं. तर बोधनिधी संस्थेतर्फे आपण जे ऑनलाईन सेशन घेतलेलं आहे, बऱ्यापैकी आधीचे सेशन्स बघा, अमोल टाके सरांनी जे एक्सप्लेन केलेलं आहे, कशा प्रकारचा सिलेबस आहे, किती प्रकारचे प्रश्न आहेत, कशा प्रकारे तुम्ही न्याय देऊ शकता आणि त्याचबरोबर हे पूर्ण एकदा बघा. तुम्हाला लक्षात येईल बघितल्यानंतर की कशा प्रकारचे क्वेश्चन आन्सर येऊ शकतात, की खूप सोप्या पद्धतीचे क्वेश्चन्स आपण घातले होते. अजून अवघड पद्धतीचे क्वेश्चन्स आपण पुढच्या वेळच्या सेशनमध्ये घेणार आहोत. थँक यू.